हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण नाचणीचे पापड तयार केलेले आहेत, ते आज आपण बघणार आहे। तर मी दरवेळेला उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे पापड तयार करते। आज पहिल्यांदाच नाचणीचे पापड तयार केलेले आहेत आणि ते अतिशय खूप छान पद्धतीने तयार झालेले आहेत। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण आज नाचणीचे पापड बघणार आहे। नाचणीचे पापड तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 किलो नाचणी घेतलेली आहे। तर नाचणीला काही ठिकाणी नागली असेही म्हणतात, तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर नाचणी आपण पहिल्यांदा 2-3 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे यामध्ये काही कचरा किंवा घाण असेल तर ती निघून जाईल। नाचणीमध्ये पाणी घालून आपण नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। नाचणीमधील घाण झालेले पाणी आपण काढून टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण आता दुसरे पाणी घालून नाचणी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने नाचणी धुवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जास्तीचे पाणी घालून नाचणी आपण रात्रभर भिजत ठेवलेली। दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला आपण नाचणीमधील पाणी काढून नाचणी परत आपण धुवून घेणार आहे आणि नाचणीमध्ये परत स्वच्छ पाणी घालून नाचणी आपण 3 दिवस भिजत ठेवणार आहे। तर दररोज आपल्याला नाचणीमधील पाणी आहे ते बदलून त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून परत नाचणी आपल्याला 3 दिवस तरी भिजवून घ्यायची आहे। 3 दिवस नाचणी भिजवून घेतल्यानंतर आपण 4थ्या दिवशी नाचणी एका कापडामध्ये बांधून ठेवत आहे। तर कापड कमी पडत होतं, त्यामुळे मी नंतर ओढणीमध्ये नाचणी बांधून नाचणीला अशा पद्धतीने मोड आणून घेतलेले आहेत। मोड आलेली नाचणी आपण सुकवून घेणार आहे। तर त्यासाठी आपण रूममध्ये असेच कागदावरती आपण 2-3 तास नाचणी पाणी सुकण्यासाठी आपण ठेवणार आहे, नाहीतर असेच रात्रभर कागदावरती नाचणी पसरवून सुकवून घेतली तरी चालेल। आटा चक्कीमध्ये 4 नंबरची चाळण लावून आपण नाचणी बारीक पीठ तयार करून घेतलेले आहे। भांड्याला अशा पद्धतीने आपण एक कापड बांधून घेणार आहे आणि नंतर आपण नाचणीचे पीठ अशा पद्धतीने चाळून घेणार आहे। माझ्याकडे छोटे घमेल आहे, तर त्याला मी ओढणी बांधून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण पीठ सर्व चाळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण नाचणीचे पापड तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेतलेले आहे। राहिलेला कोंडा आहे त्यामध्ये आपण ज्वारी किंवा तांदूळ घालून त्याचे पीठ तयार करून आपण ते भाकरीसाठी वापरणार आहे। 1.5 चमचा पापडखार, 1 चमचा मीठ, 1 चमचा आपण जिऱ्याची भरड तयार करून घेतलेली आहे, 1 चमचा बडीशेपची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग आणि 1 ते 1.5 चमचा आपण तीळ यामध्ये आपण घालत आहे। सर्व मसाले आपण नाचणीच्या पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने नाचणीचे पीठ तयार करून घेतल्यानंतर आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण नाचणीचे पापड तयार करून घ्यायला येतात। नाचणीच्या पापडामध्ये आपण थोडीशी डिंक पावडर वापरणार आहे। नाचणीच्या पापडामध्ये घालण्यासाठी आपण थोडासा डिंक त्याची पावडर तयार करून घेत आहे। कढईमध्ये आपण 1 ते 1.5 वाटी पाणी गरम करण्यासाठी घालत आहे। 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी आपण 1.5 वाटी पाणी घेतलेले आहे। पाण्याला एक चांगली उकळी आणून आपल्याला घ्यायची आहे। तर पाणी चांगले उकळल्यानंतर गॅस आपण बारीक करून घेणार आहे। डिंकाची आपण बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे, ती पावडर आपण यामध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत। बाकीचे सर्व मसाले आपण नाचणीच्या पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत। तर यामध्ये आपण मीठ, पापडखार, जिऱ्याची भरड, बडीशेपची पावडर, हिंग आणि सफेद तीळ, तर असे मसाले आपण नाचणीच्या पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत। पाण्याला चांगले उकळल्यानंतर आपण यामध्ये नाचणीचे पीठ घालून एकसारखे फिरवून घेत आहे। 4-5 मिनिटे आपण एकसारखे फिरवून घेतलेले आहे आणि झाकण ठेवून आपण 5-7 मिनिटे नाचणीचे पीठ शिजवून घेतलेले आहे। तर शिजवून घेतलेले नाचणीचे पीठ आपण आता परतून घेत आहे। परत एकदा झाकण ठेवून आपण नाचणीचे पीठ शिजवून घेतलेले आहे। तर असे आपण नाचणीचे पीठ 20 मिनिटे शिजवून घेतलेले आहे। शिजवून घेतलेले नाचणीचे पीठ आपण एकसारखे परतून घेतलेले आहे आणि नंतर आपण थंड करून घेतलेले आहे। पीठ थोडेसे गार झाल्यानंतर कोमट असतानाच आपण काढून एका पिशवीमध्ये घेतलेले आहे आणि एका लाटण्याने एकसारखे पीठ आपण मळून घेत आहे। तर असे पिशवीत पीठ काढून घेतल्यामुळे पीठ हातालाही चिटकत नाही आणि पीठ चांगले एकसारखे मळून तयार होते। तर अशा पद्धतीने पिशवीमध्ये नाचणीचे पीठ घेऊन आपण मळून घेतलेले आहे। मळून घेतलेल्या पिठाचे आपण गोळे तयार करून घेणार आहे।
तर एक गोळा घेऊन आणि प्लॅस्टिकला थोडेसे तेल लावून एक अशी प्लेट घेऊन आपण नाचणीचे पापड तयार करून घेत आहे। तर मी नाचणीचे 2-3 पापड लाटून घेतले, पण लाटण्यापेक्षा या पद्धतीने पापड मला करणे खूप सोपे वाटले, त्यामुळे अशा पद्धतीने मी सर्व पापड तयार केलेले आहेत। न लाटता अशा पद्धतीने पापड लगेच तयार होतात। तर मी नाचणीच्या पिठाचे 2 वेळा अशा पद्धतीने पापड तयार केले। तयार केलेले पापड आपण पंख्याच्या हवेखाली असे सुकण्यासाठी एका कागदावरती पसरवून घेतलेले आहेत। नाचणीच्या पिठामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करूनही आपण अशा पद्धतीने पापड तयार केलेले आहेत। तयार केलेले पापड आपण पंख्याच्या हवेखाली 2-3 दिवस सुकून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण नाचणीचे पापड तयार केलेले आहेत आणि तयार केलेले पापड आपण तळून घेत आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।